हे 4 ते 6 महिन्यासाठी छोटंसं टोपरं बनवतं आहे. ससा टोपरं म्हणतात त्याला. इथे अशी नाडी लावली आहे एका साईडने आणि इथे पण नाडी लावायची आणि असं 3 बाजूनी शिवून घ्यायचं. एक बाजू ओपन ठेवायची. बाजूनी शिलाई करून घेते. एक बाजू ओपन ठेवली आहे. आता ह्याला पलटी करायचं आहे. किनारी शिलाई करून घेतोय अशी. ससा टोपीसाठी हा असा त्रिकोण बनवून घेतलाय. आता ह्याला इथून शिवून घेतो. त्रिकोणाला कव्हर केलंय कारण ह्याला इथे असं लावायचं आहे, त्याच्यासाठी कव्हर करून घेतलंय. तर ह्याला आधी शिलाई करून घेतो. इथे एका साईडला ही ओपनची बाजू आहे, त्याच्या नाड्याच्या उलटी बाजू अपोजिट बाजूला हा त्रिकोण आहे. हा असा शिवून घ्यायचा एक साईड. हा 4.5 इंचाचा त्रिकोण घेतलाय आम्ही. आता दुसऱ्या बाजूला पण अशीच लावून घेतोय अशा प्रकारे आणि स्टिच करून घ्यायचं. इथे स्टिच करताना पिन लावावी लागते कारण कपडा सरळ बाजूने शिवायची. हा त्रिकोण जॉईन केल्यानंतर असा दिसतोय. आता इथे सेंटर करायचा. या सेंटरला हे मॅच करायचं आणि सरळ शिवून घ्यायच्या दोन्ही बाजू एकावर एक ठेव. उलट केलेलं आहे. सेंटर पॉइंट इकडे आलेला आहे आणि आता ह्याची सरळ शिलाई करून घ्यायची. इथे अशी शिलाई करून घ्यायची, लॉक करायचं आणि मग कपडा परत सरळ करायचा. झालेली आहे. आता ह्याच्या खालच्या सेंटरला पण मार्किंग करायचं. त्याच्या बाजूने अशा 3-4 छोट्या छोट्या चून द्यायच्या सेंटरला बरोबर. हे बघा, हे असं टोपरं तयार झालेलं आहे छानसं. असं त्रिकोण पण व्यवस्थित आलेलं आहे आणि इथे चून पण दिलेलं आहे.